धीरजजी पाटील साहेब हे दोन मान्यवरांचे शुभ हस्ते आपण पाहतोय. सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जातोय सतीश पाटील या खेळाडूला. खरं तर त्यांच्याच संघाचा हा खेळाडू आहे आणि त्याच खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी आलेले हे दोन्ही मान्यवर सरपंच आणि उपसरपंच आणि त्यांच्याच शुभ हस्ते हा किताब स्वीकारतोय सतीश. अभिनंदन, पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि आजच्या रात्रीतील शेवटची लढत. चला आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घे. सतीश आपणही धावत जायचं आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला. फलंदाजीसाठी बोलवलंय आर्या स्पोर्ट्स ओवळे संघानं. 4 ओव्हरची ही सुद्धा मॅच असणार आहे. फार चांगली रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. आपण भाई प्रतीक पाटील यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते उपसरपंच आमचे धीरजजी पाटील साहेब यांचा सन्मान करायचा आहे, ज्यांनी वेळात वेळ काढलाय. आपला अमूल्य असा वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. ग्रुप ग्रामपंचायत ओवळेचे विद्यमान उपसरपंच धीरजजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण पाहतोय या अतिथी मंचावरती केला जातोय. भाई प्रतीक पाटील यांचे शुभ हस्ते आपण पाहतोय प्रेमाची आणि मायेची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि JWR या ट्रॉफी टुर्नामेंटची एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. मान्यवरांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. बाबा मी आहे तिथे बरे आहे. 2 मॅच हरवतो. काय माहिती आता भाऊ, आता नवीन असोसिएशन स्थापन होईल गुलशन म्हात्रेसाठी. तसं ना बहुधा आता बसलोय रिलॅक्स, आता काय काम नाही म्हणून कॉमेंट्री करतोय. आमचा तरी आम्ही अर्धा तास तरी लेट झालोय, नाहीतर आमचा टार्गेट होता 10:30. कॉमेंट्रीच्या मुले तो अर्धा तास आमचा गेलाय. म्हणून नाही तसं नाही, सीझन पहिले द्यायचो मी बहुधा, पण आता कसं शब्दोच्चार आठवत नाही. आणि सूरज आजच्या दिवसामध्ये 3 समालोचक इथे तयार झालेत. एक अश्विन पाटील, दुसरे आपण पाहतोय गुलशन म्हात्रे आणि तिसरे भाई प्रतीक पाटील. ना पहिले सुरुवातीला करायचो मी, आमचे रब्बर बोर असायचे तेव्हा मी सतीश म्हात्रे, विशाल गायकवाड, अश्विन पाटील, हरीश दापोलकर हे आम्ही करायचो कॉमेंट्री. पण आता शब्दोच्चार आठवत नाही, गॅप आहे. फक्त आता या तिघांना एकत्र कधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघायला मिळणार हा मोठा मी म्हणेन योग असणार आहे. उद्या कदाचित आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, पण त्यासाठी सुद्धा उद्या जे ऑफिशियल कॉमेंटेटर बोलवले जातील त्यांना उशिरा येणं गरजेचं असेल. नाही लवकर या, 4 वाजता या. आम्हाला 10:30ला घरी जाऊन दे. ये ना, बस ना. लास्ट मॅच आहे आता, रंगवा मॅच. नाही रे, उलट बरं आहे ते आपल्या फिक्स 16-24 टीमा खेळवायच्या. हॅलो, किती जणांना नाही नाही बोलायचा. ब्रॉड, मोहम्मद सिराज, बेल्स आदली बदली करतात, एक सेंटिमेंट असतं आणि त्यानंतर विकेट मिळते. आता त्यांच्याच अंगाला अंग घासासाठी पाठवायचे आहेत ओवल्यावरून 10 माणसं फ्लाईटने स्वर्गीय दिबा पाटील एअरपोर्टमधून. चला, मॅचला सुरुवात होती. हसी मजा खूप आपण एन्जॉय केला. शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा वाटचाल करते. हेच लास्ट मॅच आहे. सूरज आणि आपला निखिल यांची जुगलबंदी होऊन जाऊन दे, कारण हे दोघे खास मित्र आहेत, एकदम जिगडे आहेत कॉमेंट्रीसाठी. बाकी ते मला माहीत नाही, पण कॉमेंट्रीच्या इथे ते फुल एकमेकांचे फॅन्स आहेत. तर तुमची दोघांची जुगलबंदी होऊन दे. मी थोडा आपली बकबक बंद करतो. धन्यवाद गुलशन, फार चांगलं त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला ऐकायला मिळाला. निखिल, शेवटची मॅच आहे आणि JWR ट्रॉफीजना स्पर्श करण्याचं कोणत्या कॅप्टनचं स्वप्न पूर्ण होणार हे ठरवणारा सामना मैदानामध्ये आहे. रॉयल उल्वे की आर्या स्पोर्ट्स ओवळे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार.
टॉस जिंकला सागर गायकवाडनं. त्याने ठरवलं की आपण दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करायचं. फिल्डिंगसाठी ते उतरलेत, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला. स्क्रीनवरती पाहतोय 2 आघाडीचे बॅटर चंदन आणि आकाश. चंदनला कोण विसरेल? आज चंदनची रात्र, आज चंदनची संध्याकाळ होती, चंदनची रात्र देखील चंदनची आहे. आणि त्याच्या समोर शक्ती बाबुलकर. एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. दोन्ही एकाच परिसरातील संघ आहेत, पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ आहेत, त्यामुळे चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. लोकनेते दिबा पाटील एंडकडून गोलंदाजीला येतो आहे. या मैदानाचे 2 एंड आहेत. एक एंड जो आता आपण गोलंदाजीला पाहतोय तो लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील एंड आणि दुसऱ्या बाजूनं छाया रिसॉर्ट एंड, असे 2 एंड आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे शक्ती बाबुलकर आणि त्याच्या समोर चंदन मडवी. पहिलाच बॉल फार चांगला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. आई एकविरा इव्हेंटच्या सहाय्यानं टेनिसमध्ये नाही, लेदर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे स्विंग होणारे बॉल आपल्याला पाहायला मिळत असतात. पुढ्यात टाकलेला बॉल, कव्हर ड्राईव्हचा एक दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. क्षेत्ररक्षणाचं कौतुक व्हायलाच हवं. सतीश पाटील त्या ठिकाणी आहे. सतीश पाटील आज बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये चमकलाय. 2 मॅचेस खेळलाय, 58 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, 2 विकेट आहेत, 1 कॅच आहे आणि आता अफलातून कामगिरी. धावा वाचवण्याचं तो काम करतोय. फुल टॉस बॉल समोर सतीश पाटील आहे, बॉलला कव्हर करतोय. पॉवर प्लेची एकच ओव्हर आहे आणि एका ओव्हरमध्ये तुम्ही मॅक्झिमम 2 खेळाडू बाहेर ठेवू शकता. एक लॉंग ऑफला आहे, एक खेळाडू डीपला काऊ कॉर्नर रिझनमध्ये आहे, एंट्रन्स जवळ आहे मैदानाच्या. आणि 3 चेंडू झालेत, धावा देखील 3 झालेत. निखिल शांत सुरुवात आहे, संयमी सुरुवात आहे, रिस्क घेत नाही आहेत. आकाश मडवी स्ट्राईकवरती उभा आहे, व्यवस्थित बॅटवरती येत नाही. शक्ती बाबुलकरचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या मॅचमध्ये तो महागडा ठरला होता, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये आणि या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये काय कमबॅक केलं या गोलंदाजानं अफलातून. म्हणजे पुनरागमन काय असतं, कमबॅक काय असतं हे त्यानं दाखवून दिलंय या मैदानावरती. निश्चित सूरज, आणि आपण सतीशचा वारंवार उल्लेख करतोय, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये हा ओपनचा प्लेअर आहे. म्हणजे बॉक्स क्रिकेटमध्ये फार मोठी मागणी या खेळाडूला, सतीश पाटीलला आपण पाहतोय. महाराष्ट्रावरच्या नावाचा डंका आपण बॉक्स क्रिकेटमध्ये वाचताना पाहिला, परंतु इथे ग्रामीण क्रिकेट आपल्या गावाकडनं खेळतोय. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघासाठी आपले 100% एफर्ट्स देतोय तो सतीश पाटील. आर्या स्पोर्ट्स ओवळेसाठी आदरणीय मनखुशजी नाईक साहेब आणि आदरणीय आकाशजी नाईक यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आई एकविरा इव्हेंट या यूट्यूब वाहिनीवरती हे सगळे आमचे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहे. स्क्वेअर लेगमध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करतोय, फुटवर्क अफलातून पाहायला मिळालं आणि 2 धावा काही रोखू शकत नाही आहे. निखिल, पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 7 धावा या उल्वे संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. शांत असं वातावरण आहे, निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं मैदान आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये ही संध्याकाळ आपण अनुभवली. महाबळेश्वर किंवा खंडाळा लोणावळ्याला जाऊन जो आपण सनसेट अनुभवतो, तो सनसेटचा अनुभव आपल्याला या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती अगदी कॉम्बॉक्सच्या समोर घेता आला. आणि आता मात्र रात्री एक फार चांगलं वातावरण, फ्लड लाईटमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा आणि एखाद्या राष्ट्रीय दर्जाच्या क्लब हाऊसमध्ये जसा अनुभव येतो ना सामने पाहण्याचा, तसा अनुभव आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. चंदन आणि आकाशला आपण स्क्रीनवरती पाहतोय. हे आपलं कॉम्बॉक्स आहे. एखाद्या इंग्लिश कंट्रीमध्ये, एखाद्या युरोपियन कंट्रीमध्ये जे क्लब हाऊस असतात ना, त्यामध्ये अशा पद्धतीच्या आपण दालनं, ज्याला बाल्कनी म्हणतो, वरांडा म्हणतो मराठीमध्ये, आणि तिथून तो मॅच बघण्याचा, एखादा सामना बघण्याचा जो आनंद असतो ना, तो काही विलक्षण वेगळाच असतो. तो आनंद आपल्याला या मैदानावरती देण्याचं काम कोणी केलं आहे तर आदरणीय संजय भाई यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यांचा आपण मनापासून आभार मानलं पाहिजेत. एक राष्ट्रीय दर्जाचं मैदान खेळाडूंसाठी उभं करण्याचं त्यांनी काम केलं आहे आत्माराम शेठ पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या रूपानं. निश्चित बॉस संजय पाटील यांचा चांगला प्रयत्न नेहमीच आजवर राहिला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना सपोर्टही फार महत्त्वाचा होतो. ओवळे गावातनं असेल, प्रत्येक खेळाडूंकडनं असेल, आणि त्या सपोर्टमुळे आपण पाहतो त्यांनाही नवीन काहीतरी करण्याची उमेद तयार होते आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण या मैदानाच्या माध्यमातून पाहतोय.
रवींद्र म्हात्रे यांना आणलं दुसऱ्या षटकासाठी, परंतु आल्या आल्या रवींद्र म्हात्रे यांचं केलंय स्वागत अगदी पॅरलल, जमिनीला समांतर. चेंडू चाललाय सीमा रेषे पलीकडे. JWL षटकार. रायगडमधील एक दिग्गज खेळाडू, यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये असणारे किरणजी पाटील सर उल्वे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आणि उल्वे संघाला शुभेच्छा आल्यात. गोल्डन विकेट ऑफ द मॅच मधला सगळ्यात मोठा फलंदाज बाद होतोय. चंदन मडवी हॅज टू डिपार्ट आणि आर्या ओळे संघाला मिळतीये JWR विकेट. मडवी ज्यानं आज भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलं, जो गोलंदाजांचा कर्दनकाळ होता या दिवसामध्ये रात्रीमध्ये, तो मात्र आता बाद झालाय. रवींद्रला मिळते विकेट. गीतेश आता बॅटिंग साठी आलाय. आणि या चेंडूवरती घेतली जाते ती सिंगल. एकूण धावसंख्या झाली आहे ती 14 धावा धावफलकावरती. रवींद्र कमबॅक करतायत. गीतेश आणि आकाश या मडवी ब्रदर्सला चांगलं खेळावं लागेल. स्क्रीनवरती आपण रवींद्रला पाहतोय. फार चांगली गोलंदाजी राहिली. अनुभव खूप आहे त्यांच्याकडे. तो अनुभव षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे सगळ्यांना दाखवतायत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेर बळणारे चेंडू, अगदी हातभर वळण घेणारे चेंडू निखिल आपल्याला रवींद्र याचे सातत्यानं पाहायला मिळालेत आज. एक यशस्वी गोलंदाज म्हणता येईल आर्या स्पोर्ट्स ओळे संघासाठी. रवींद्र आज संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेत. 2 लगातार चांगले चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. बॉल उडवला, इनसाइड आउटचा फटका फसलाय. अश्विन मिड ऑफला उभा आहे, झेलला कॅरी करतोय आणि आणखीन एक महत्वाचा फलंदाज आकाश मडवी होतोय बाद. आकाश मडवीच्या रूपानं एक मोठा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या रॉयल उल्वे संघाला. चंदन पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. आकाश दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि हे दोन्ही बॅटर आता बाद झालेत. मानव पाटील आपण पाहतो नवीन फलंदाज आलाय, ज्याच्यासाठी तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय मानव पाटील, आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण थोडंसं आता बदललं जात आहे. आणि आता लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज डावखुऱ्या हाताचा आहे, त्याच्यासमोर गोलंदाजही डावखुऱ्या हाताचा आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र म्हात्रे ज्यांना अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये 2 सफलता मिळवल्यात. एक बॉल डॉट आला, एक सिंगल आली आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवरती सूरज हल्ला चढवला होता, षटकार आला होता. 6 धावा वसूल केल्यानंतर चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये केलं ते रवींद्र म्हात्रे यांनी. हा चेंडू चांगला फटका आहे, कार्पेट शॉटच्या साहाय्याने खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक ताईना चेंडूला उचलणार, फेकणार, धोक्याची घंटा. डेंजर एंडच्या दिशेने धावत होता फलंदाज गीतेश मडवी, परंतु इथे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 2 षटकांच्या अंती 2 फलंदाज बाद 16 धावा. प्रमोदजी म्हामुनकर यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आई एकविरा इव्हेंट संदेशजी शेळके यांच्या यूट्यूब वाहिनीवरती ही मॅच आपण लाईव्ह एन्जॉय करू शकतोय. फार चांगली क्वालिटी, फार चांगली क्लिअरिटी. 46,000पेक्षा जास्त सबस्क्रायबरचा पल्ला संदेशजी शेळके यांच्या आई एकविरा इव्हेंटनं आतापर्यंत पार केलाय आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये 50,000चा पल्ला देखील ते पार करतील. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून घेतात त्यांना आपण अपील करूया की आपण या वाहिनीला
जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन टुर्नामेंट्स आणि नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत आपोआप पोहोचतील. 2 ओव्हरनंतर 16 धावा झाल्यात 8च्या ॲव्हरेजनं. चांगली बॉलिंग रवींद्रची पाहायला मिळाली, शक्ती बाबुलकरची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. सतीश पाटील दोन्ही सामन्यांचा हिरो मैदानामध्ये आहे. आज सतीशनं बॅटिंग करत असताना 58 धावा, बॉलिंग करत असताना 2 विकेट आणि 1 कॅच. आणि कॅचेसला देखील या स्पर्धेमध्ये पॉईंट्स आहेत, 3 पॉईंट. रिव्हर्स खेळलेत पाठीमागच्या बाजूला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राकेश गायकवाड त्या ठिकाणी आहेत. आज राकेश गायकवाड यांचं फिल्डिंग फार चांगली आहे. मागाशी पण बाउंड्री अडवली आणि आता पण त्याने बाउंड्रीज अडवण्याचं काम केलं. त्यांच्याकडे बॉल गेला ना की मैदानाच्या आजूबाजूला आपल्याला हास्य कल्लोळ, गोंगाट, त्यांना सपोर्ट करण्याची एक वेगळी पद्धत बघत असतं. परंतु चांगला प्रयत्न राकेश गायकवाडचा, त्यांनी धावा सेव्ह केल्या. इथे निश्चित मी म्हणेन 3 धावा नक्कीच सेव्ह केल्यात. जर का चेंडू गेला असता तर कदाचित आपल्याला वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. इथे आले सिंगलच्या बरोबरीने 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सतीशच्या विरोधामध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर पुढे सरसावत बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे, झेलला टिपतोय. धावत जाऊन त्यानं कॅच पकडलाय. फार चांगला झेल पाहायला मिळाला शक्ती बाबुलकरचा. आणखीन एक तिसरा फलंदाज फलंदाजी करणाऱ्या रॉयल उल्वे संघाचा. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतोय निखिल की अर्ध्या पिचपर्यंत बॅटर गेला, फुलटॉस होता आणि तो व्यवस्थित बॉलला कनेक्ट करू शकला नाही आहे. जास्त पुढे आल्यामुळे कनेक्शन व्यवस्थित नाही आहे. आणि रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो मेन स्क्रीनवरती पुढे आला, शरीरापासून लांब बॉल होता आणि मग त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. हा खरं तर पॉवर प्ले स्ट्रोक आहे. नॉन पॉवर प्ले ओव्हरमध्ये असे फटके तुम्ही नाही खेळू शकत, कारण ताकद ही नव्हती, टायमिंग ही प्रॉपर नव्हतं आणि टेक्निक ही थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. ज्या कारणामुळे ते विकेट जाते. 3 फलंदाज बाद झाले, धावफलकावरती धावा आहेत 17. सूरज, आपण विचार केला तर कालच्या रात्रीमध्ये तुर्बे संघ पोहोचलाय सुपर 4 मध्ये. आजच्या रात्रीमध्ये कोण असणार? आर्या स्पोर्ट्स ओवळे की रॉयल स्पोर्ट्स उल्वे, यासाठी सुरू असलेली लढत आहे. इथनं जो जिंकणार तो किमान एका ट्रॉफीचा हक्कदार असणार या JWR ट्रॉफीमध्ये. या विपरीत जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेला अलविदा करावा लागणार आहे. आणि JWRची ट्रॉफी देखील तितकीच आकर्षक आहे. JWचं लोगो ग्लोबवरती आहे, पृथ्वीचा आकाराचा ग्लोब आहे. आपल्या वर्ल्ड कपची थोडीशी प्रतिकृती असलेली ती ट्रॉफी आहे, चमचमती ट्रॉफी. आणि प्रत्येक कर्णधाराला इथे आल्यानंतर प्रेमामध्ये पाडणारं ते चषक आहे, ट्रॉफी आहे. आणि प्रत्येक कर्णधाराचं मग ते स्वप्न असतं की एखादी अशी ट्रॉफी आपल्या गावामध्ये जावी, आपल्या गावदेवीच्या किंवा हनुमानाच्या मंदिरामध्ये ती ठेवली जावी, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. चांगली गोलंदाजी होती, फार चांगला मारा आहे. खरं तर सतीश पाटीलचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्याकडे वेग जास्त नाही आहे, परंतु व्हेरिएशन फार आहे. टप्पा फार चांगला आहे या गोलंदाजाचा आणि त्यानं सटीक अशा टप्प्यावरती आज संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली आहे आणि त्यामध्ये तो यशस्वी राहिला आहे. चांगला प्रयत्न राहिलाय सतीश पाटीलचा. गोलंदाजी करतो, त्यानं अद्यापपर्यंत चेंडू फेकले 3. एक वाईट चेंडू त्यानं फेकलाय, त्याचबरोबर त्याला एक सफलताही मिळाली. या उर्वरित आपण विचार केला तर एक लेगबाईची धाव आणि एक बॅटच्या साहाय्याने सिंगल त्यानं खर्च केली आहे. पुन्हा आहे सतीश तयार. हा चेंडू उजव्या अष्टीवर शपल झाला, ताकद वापरली, परंतु चेंडूला भिरकावून दिलंय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. थोडासा टायमिंगचा अभाव सूरज, ज्या कारणामुळे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडला, आतमध्ये विसावला. तद्वर मात्र आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला, चेंडूला उचलला, फेक केली. तत्पूर्वी या चेंडूवरती धावा येतात 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 3 बाद 21 धावा धावफलकावरती आहेत. आता धावा येत आहेत आणि मोठे 1-2 फटके आले ना तर मॅचमध्ये आणखीन मजा येईल. कारण 40 जर धावा असतील 40+ तर नक्कीच एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. फटका फसला आहे हा, खरं तर बैठक लगावली आहे. बसून मारलेला थोडासा स्वीपचा फटका, एलिव्हेशन हवं तितकं मिळालं नाही. मिड विकेटला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये झेल टिपला जातो आहे. आणखीन एक येते JWL विकेट मिळाली आहे आणि आता हा 4था फलंदाज या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये बाद होतो आहे. प्रज्ञेश मैदानामध्ये आहे, न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. ओमकार 21 धावा धावफलकावरती आहेत. ओम खारकर हा नवीन फलंदाज उल्वे संघाकडनं आपण पाहतोय. 6व्या क्रमांकावरती आलाय फलंदाजी करायला. तर स्ट्राईक एंडला प्रज्ञेश पाटीलला पाहतोय, ज्याने एक चेंडू फेस केलाय. एकही धाव त्याने जमवलेली नाहीये. या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे सूरज, आणि पुढच्या येणाऱ्या षटकातले 6 चेंडू, म्हणजे तब्बल 7 चेंडू या इनिंग मधले टाकलं जाणं बाकी आहे. अशा वेळेला 7 चेंडूंमध्ये किमान 20 ते 22 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं उल्वे संघाला. तर तुम्ही एक चांगली फाईट
तर तुम्ही चांगली लढत देऊ शकता आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाच्या अगेन्स्ट. इथे थोडीशी तू मय दोघांनी एकमेकांना सावरलं, एकमेकांना कॉल दिला, कॉलवरती ते मी म्हणेन थांबले आणि अशा वेळेला एक डॉट बॉलची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ इथे संपला. 3 षटकांच्या अंती 21 धावा धावपलकावरती 4 फलंदाज बाद आहेत आणि या 3 षटकांच्या अंती आपण पाहिलं तर 2च एक्स्ट्रा खर्च केल्यात. पहिली मग एक्स्ट्रा मला वाटतं रवींद्र म्हात्रे यांच्या षटकात नो बॉलची होती आणि मागच्या लेग बाईच्या साह्यानं 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फार निर्णायक ओव्हर असणारे शेवटचे 6 चेंडू सूरज आणि या 6 चेंडूंमध्ये कितपत मजल मारतायत फलंदाजी करणारे उल्वे संघाचे फलंदाज याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निखिल, आणि ही स्पर्धा आता शेवटच्या क्षणाकडे आजची रात्र वाटचाल करते. JW ट्रॉफी, दुसरा संघ कोणता सुपर 4ला जाणारा, आणि या स्पर्धेचं एक खास आकर्षण आहे की जो कोणी खेळाडू आहे ज्याला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळेल ते पारितोषिक अजूनही गुलदस्त्यात आहे. त्या पारितोषिकाची घोषणा झालेली नाही आहे, ते सरप्राईज असणार आहे. आयोजक गुलशन मात्र आहेत त्यामुळे पारितोषिक गुलदस्त्यात आहे. शेवटची ओव्हर घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर श्रेयस. खरं तर आपण पाहिलं पहिल्या 2 मॅचमध्ये श्रेयसला 2ऱ्या क्रमांकासाठी आणलं होतं, परंतु इथे 4थ्या क्रमांकासाठी राखून ठेवलं आणि आल्या सफलता. पहिल्या चेंडूवर पहिला आदरा दिलाय तो उल्वे संघाला. 5वी विकेटचं पतन 21 या धावसंख्येवर. ची गोलंदाजीची ॲक्शन जर आपण पाहिली ना तर साईड आर्म ॲक्शन आहे. खरं तर भारतीय संघाचा केदार जाधव अशा पद्धतीचे चेंडू टाकतो. आपण रिंकू सिंगला पण पाहिलं, साईड आर्म ॲक्शन आहे. साईड अँगल तो बॉल डिलिव्हर्ड करतो आणि एक वेगळा अँगल मिळतो, त्यामुळे हे बॉल फेस करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि आता रणनीतीमध्ये बदल केला, कारण मगाशी चंदन होता त्याच्यामुळे रवींद्र म्हात्रेला पुढे बॉलिंगसाठी प्रमोट केलं आणि श्रेयसला थोडंसं मागे ठेवलं आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला आहे. स्लॉग ओव्हरमध्ये त्याला राखून ठेवलं. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि 21 धावा धावफलकावरती. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो मेन स्क्रीनवरती. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला, बॉल हवेमध्ये फ्लाय झाला आणि सागरचं यष्टीरक्षण. मगाशी गुलशनने उल्लेख केला प्रसाद गायकवाड आज टीममध्ये नाही आहे, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सागरकडे ही जबाबदारी आली आहे आणि सागरनं विकेट किपिंग फार चांगली केली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेटची जी जबाबदारी आहे ना ती फार महत्त्वाची असते. क्लोज यष्टीरक्षण, क्लोज किपिंग आणि फार चांगली कामगिरी. फ्लाय झालाय पाठीमागे, चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. पाठीमागचे फिल्डर खरं तर सतर्क असावे लागतात, तीक्ष्ण नजरेनं त्यांना फिल्डिंग करावी लागते, अलर्ट असावे लागतात. आणि ऑब्स्ट्रक्ट टू फील्ड हा थोडंसं अपील केलं गेलं आणि ऑब्स्ट्रक्ट टू फील्डमध्ये जर बॅटरनं जर पाठीमागे वळून पाहिलं असतं तर मग कदाचित वेगळं निर्णय आपल्याला पाहायला मिळाला असता. समोर खेळलेत पहिल्याच टप्प्यावरती फील्ड. स्टंप माईक आहे, आई एकविरा इव्हेंटचा एक चांगला प्रयत्न. स्टंप माईक आहे म्हणजे मैदानातल्या ज्या काही हालचाल असतात किंवा मैदानामधले जे काही आवाज असतात, स्निक असेल किंवा एकदम जे काही बारकावे असतात ते पूर्णपणे आपल्याला क्लिअरली ऐकायला मिळतात. आणि एक हा चांगला उपक्रम संदेशजी शेळके आणि त्यांच्या टीमचा. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थित नाही आहे. याचा अर्थ काय सूरज, तर बेन स्टोक्सच्या नावाचा उल्लेख किती वेळेला होतोय ग्राउंडमध्ये हे ऐकण्याचा प्रयत्न संदेशजी शेळके यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटमध्ये केला गेलाय. इथे आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने आपण पाहतोय 5-22 शेवटचे 2 चेंडू निर्णायक या स्पर्धेतले, या सामन्यातले, आजच्या रात्रीतले आपण पाहतोय. हा चेंडू चांगला फटका, आक्रमण केलाय परंतु लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट मिळतीये. 6वा आदरा बसतोय तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे या संघाला. फसवा चेंडू होता सूरज, खरं तर अगदी पुढ्यात टाकला. थोडासा कमी वेगाचा हा चेंडू होता, त्याला सीमारेषे पार धरण्याचा मोह आवरता आला नाही फलंदाजाला. त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि का करू नये, कारण 17तले 2 चेंडू शिल्लक असताना तो प्रयत्न झाला. अशा वेळेला पाहतोय आपण एक विकेट मिळते. 6 फलंदाज बाद, 22 धावा धावपलकावरती. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला टार्गेट सेट करणारा चेंडू या 17तला आपण पाहतोय. आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ना श्रेयसची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यानं भन्नाट अशी गोलंदाजी केली आहे. आपल्या साईड आर्म ॲक्शननं पूर्णपणे चक्रावून सोडलं फलंदाजांना आणि एकच धाव खर्च केली आहे. फार चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये अशी षटकं फार कमी पाहायला मिळत असतात निखिल. श्रेयसचा हा बॉल
आणखीन एक फलंदाज होतोय. 3 विकेट मिळाल्यात या ओव्हरमध्ये. श्रेयसला अफलातून गोलंदाजी राहिली आहे आणि पहिलं सत्र संपलं आहे. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावसंख्या झाली आहे 22 आणि टार्गेट आहे ते 23 या धावसंख्येचं. वॅगन बिल पाहायला मिळतोय. 22 धावा. फक्त एकच फलंदाज आहे चंदन मडवी ज्याच्या बॅटमधून दुहेरी अंकामध्ये धावा पाहायला मिळाला. अन्यथा एकही फलंदाज या खेळपट्टीवरती जास्त वेळ टिकू शकला नाही आहे. बॉलिंग ॲनालिसिस इकॉनॉमिकल बॉलिंग राहिलेत सगळे. रवींद्रनं पण 2 विकेट मिळवल्या 9 धावा. सतीश पाटीलनं 2 धावा 2 विकेट मिळवल्या 4 धावा खर्च केल्या. सूरज आणि पहिल्या श्रेयस. सत्रातली सगळ्यात महागडी ओव्हर कितीची तर 9 धावांची आहे. यावरून आपण गोलंदाजीचा अंदाज लावू शकतो. गोलंदाजीची वेग आणि त्यांची धार किती होती गोलंदाजीतली याचा आपण अंदाज लावला. तदनंतर आपण वळूया समालोचन कक्षाच्या बाजूला असणाऱ्या अतिथी मंचाकडे, जिथे आमचा प्रेझेंटेशन बॉक्स आहे आणि त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान केला जाईल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी आयोजनकर्त्यांच्या विनंतीला मान दिला, आपला वेळात वेळ काढला आणि आपला अमूल्य असा वेळ दिला या स्पर्धेसाठी, असे आमचे या JWR ट्रॉफी 2026चे ऑफिशियल कॉमेंटेटर सूरजजी हातमोडे साहेबांचा सन्मान इथे केला जाणार आहे. मी आमचे आयोजक प्रतीकजी पाटील भाई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते, जगदीश जाफळकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सूरज हातमोडे यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर ओवळ्याची प्रत्येक स्पर्धा आणि त्या प्रत्येक स्पर्धेला सूरज हातमोडे यांना आवर्जून बोलवलं जातं आणि त्या मी म्हणेन विनंतीला मान देऊन सूरजही या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. फार गोड आवाज आहे हा. व्हॉइस ऑफ चौक म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं समालोचन आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक विजयासाठी 23 धावांची गरज आहे. रणनीती आखली जाते उल्वे संघाकडनं. कशा प्रकारे डाव पेच लढवले जातील हे पाहणं देखील फार महत्त्वाचं असणार आहे. आणि आमच्या सोबतीला ज्यांचा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळाला, ज्यांनी आपल्या समालोचनाची सुरुवात ही ओवळ्याच्याच मैदानावरती केली. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्यांना आपण ऐकलं, परंतु काही कालानंतर पुन्हा एकदा ते आमच्यासमोर जोडले गेलेत. माझे खरं तर पर्सनल आदर्श निखिलजी बाबर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय जगदीश दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते निखिल बाबर रसायनीमधील एक नामवंत समालोचक, स्वतःचं एक यूट्यूब लाईव्हचं चॅनल आहे त्यांचं स्टार टेनिस क्रिकेट, जे फार चांगलं काम करतायत. स्टार टेनिस क्रिकेटमध्ये ते स्वतः कार्यरत आहेत. त्यांच्या भाऊ विशालच्या समवेत मराठीचा एक दर्जेदार आवाज आणि क्रिकेटची इत्तंभूत अशी माहिती आणि फार चांगलं ॲनालिटिकल, फार चांगलं अभ्यासू समालोचन ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळतं ते निखिलजी बाबर, माझे आवडते समालोचक, यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 24 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. कमी धावसंख्येचा हा सामना आहे, परंतु जशी बॉलिंग केली ओवळे टीमने ना, तशी बॉलिंग करावी लागेल चंदन मडवी आणि त्याच्या रॉयल उल्वे टीमला. निखिल, सामना थोडासा आर्या ओवळे टीमसाठी सोपा आहे, परंतु सूरज, क्रिकेटमध्ये सोपा आहे कठीण आहे सुरुवातीपासून सांगणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आणि ती शेवटच्या चेंडूवरती शेवटचा निर्णय पंचांचा येत नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं कोण जिंकलं कोण हारलंय. परंतु उल्वे संघानं हा सामना सहजासहजी सोडता कामा नाही, कारण जी टक्कर दिली ना आर्या स्पोर्ट्स ओवळे संघानं गोलंदाजीतनं, जी भेदकता दाखवली, ती भेदकता दाखवण्याची ताकद, क्षमता उल्वे संघामध्ये सुद्धा आहे. हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद उल्वेमध्ये आहे. फक्त आता परिश्रम करावे लागतील, कठोर मी म्हणेन मेहनत करावी लागेल या मॅचमध्ये सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मी तर म्हणेन एक चेंडू जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचे हौसले बुलंद आहेत, हौसले त्यांचे मी म्हणेन इरादे मजबूत आहेत, परंतु अशा वेळेला सुरुंग लावावा लागेल, विकेट्स घ्यावे लागतील, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकावे लागतील ते उल्वे संघाच्या गोलंदाजांना. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चंदन मडवी येतोय. चंदन मडवीचा पहिला चेंडू फेस करणार. समोर सायकेंडला फलंदाज सागर गायकवाड, त्याचा सहकारी नॉन सायकेंडला उभा असणार सतीश पाटील. एक चांगली लढत. खरं तर सूरज, एक उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. JWR ट्रॉफी 2026च्या माध्यमातून चांगला फटका होता. अंतिम क्षणाला चॉप केलं चेंडूला. शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक त्याने चेंडूला अडवलं. फेक करणार तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावफलकाला सुरुवात झाली 23 धावांच्या पाठलागाला. आणि एक शिस्तबद्ध आयोजन निखिल कसं असावं याचं उत्तम असं उदाहरण. वेळेमध्ये सामने सुरू झाले, फार वेळेमध्ये सामने संपले, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं
आणि खेळाडूने देखील प्रत्येक निर्णयाचं या ठिकाणी स्वागत केलं. एक चांगली स्पर्धा आणि फटका देखील तितकाच चांगला आहे. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघानं सुद्धा ओळखलंय सूरज, इथे एखादी चूक फार महागडी ठरू शकते आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला. अशा वेळेला सावध खेळ सुरू आहे. संदेश आम्हाला सांगतायत की सिंगल डबल्सना आकार देण्याचा प्रयत्न सुरू झालाय. पहिल्या चेंडूवर सागर गायकवाडनं सिंगल घेतली, त्याचा सहकारी सतीश आहे, त्यानेही चेंडूची दाहकता भेदकता ओळखली, त्याला माहिती आहे अशा वेळेला जोखीम घेणं आपल्या अंगलट येऊ शकतं. त्यानेही सिंगल घेतली आणि साईड रोटेट केली आहे. हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड शॉट पाहायला मिळाला. थोडासा ताकदीचा अभाव, टायमिंगचा अभाव, ज्या कारणामुळे आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना क्षेत्ररक्षक मध्ये उभा ठाकला, झेल टिपलाय, पहिला हादरा बसतोय, पहिली सफलता मिळते. द मार्क ऑफ ट्रस्ट, पहिली विकेट JWR. आणि आपण दिनेशजी पारधी, लालचंद आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत, त्यांचं मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत की आपल्यासाठी त्यांनी रुचकर जेवणाची व्यवस्था काल देखील त्यांनी पार पाडली सगळ्यांसाठी, आज देखील रुचकर जेवणाची व्यवस्था आणि फार चांगली मेहनत ते या स्पर्धेसाठी घेतात. बॉस फायटर संघाचे आणि बॉस यांचे ते विश्वासू सहकारी देखील आहेत पारधी आणि लालचंद, यांचं मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. निश्चित प्रत्येकाचे आभार आपण व्यक्त करू तेवढे कमीच आहेत सूरज. खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपण पंचगिरी पाहिली, नीरजजी राणावत आणि त्यांचं संपूर्ण पॅनल ज्यांनी या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका बजावली आहे. फार चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी अशी आपण भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. जिथे जिथे थर्ड अंपायर क्रुशल मोमेंट असेल किंवा अजून कोणतेही मोमेंट असेल ज्यासाठी थर्ड अंपायरची मागणी केली गेली आणि ते आमच्या वॉर रूममधनं सगळी जबाबदारी सांभाळली संदेशजी शेळके, त्यांचे मनपूर्वक आभार आपण व्यक्त करूया. आणि निखिल, ही जी विकेट आहे ती सारवणं, ती विकेट झाडणं, सचिनजी पाटेकर तिची आखणी जे करतात त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजेत, कारण हे सगळे पडद्यामागचे साक्षीदार आहेत. त्यांच्यामुळे एक स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते आहे. आणि चंदनचं आता गोलंदाजीतलं आक्रमण सुरू आहे. जशी बॉलिंग मागच्या सत्रामध्ये केली होती गोलंदाज शक्ती बाबुलकरनं, तशी गोलंदाजी आता करतोय तो चंदन मडवी. धावा झाल्यात त्या 3 आणि बॅटर बाद झालाय तो 1. कंपॅरिझन पाहिलं तर दोन्ही संघ अजून बॅलन्स आहेत, दोन्ही संघ समान अवस्थेमध्ये मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. सूरज, कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. जर का तुम्ही जिंकलात तर तुम्हाला सुपर 4 आहे आणि जर का पराभूत झालात तर या स्पर्धेला अलविदा आहे. अशा वेळेला दोन्ही संघ सावध पावलं टाकतायत. कोणाकडनं चूक नाही, कोणाकडनं गडबड नाही, शांत डोक्यानं खेळ सुरू आहे. पहिल्या षटकाचा आपण पाहतोय खेळ सुरू असताना एक फलंदाज बाद झाला, 3 धावा फक्त धावफलकावरती आहेत. चंदन मडवी हा खरं तर उल्वे परिसरातील एक उगवता सितारा आहे आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण निश्चित रूपानं पाहणार आहोत. खरं तर हे उल्वे क्रिकेटचं भविष्य आहे, परंतु हे उल्वे क्रिकेटचं नव्हे तर रायगड क्रिकेटचं येणारं भविष्य मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. सरळ बाटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हा पॉवर प्लेचा स्ट्रोक आहे, गोळीच्या वेगाने चौकार गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय निखिल आणि धावा झाल्यात त्या 7. टार्गेट 23 आहे, 7 धावा झाल्यात आणि आता 18 बॉलमध्ये 16 धावांची गरज असेल. 18 बॉलमध्ये 16 धावा. शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा आजच्या रात्रीतील वाटचाल करते. उल्वे गावामध्ये ही ट्रॉफी जाणार की ओवळे गावामध्ये? ओवळे संघाचं वर्चस्व आहे या मॅचमध्ये. पारडं थोडंसं जड आहे, परंतु जर विकेट गेल्या, कमी धावसंख्येचे चेंडू जास्त टाकले गेले, डॉट बॉलचं पर्सेंटाईल वाढलं तर मग मॅचमध्ये कमबॅक करू शकते रॉयल उल्वे टीम. परंतु जर एखाद मोठा फटका आला ना तर मॅच खुली असेल बॅटिंग करणाऱ्या आर्या ओवळे संघासाठी. निश्चित सूरज, आपण पाहतोय अजूनही कोणी जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं नाही. दोन्ही संघांच्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांना यश कोणाच्या मिळणार आहे शेवटच्या चेंडूवरती आपल्याला कळेल. परंतु उल्वे संघानं सुद्धा हा सामना सहजासहजी सोडलेला नाहीये. त्याची चुणूक पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकही मोठा फटका पहिल्या 5 चेंडूंवरती मारता आला नाही फलंदाजांना. 7 धावा झालेल्या आहेत आणि 16 धावांची गरज आहे. 18 मध्ये 16. स्क्रीनवरती आपण पाहतोय मेगा स्क्रीन जी समोर आहे आणि पुढल्या वर्षी एक फिक्स स्क्रीन देखील आपल्याला मोठी पाहायला मिळेल. म्हणजे जे काही आहे ते सगळं मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या डायमेन्शन्स पाहिल्या तर 60 मीटरची बाउंड्री आहे. परफेक्ट असं हे क्रीडांगण आहे. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, आगामी कालावधीमध्ये मोठ्या मॅचेस, मोठे सामने या मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे निखिल. मला वाटतं सूरज या मैदानावरची दुसरी स्पर्धा असावी JWR ट्रॉफी 2026 आणि या ट्रॉफीमध्ये आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ आगाज करतोय. षटकार लगावतोय फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं येतोय JWL षटकार अमित मुंगाजी. धावांचा पाठलाग सुरू असताना
आता उर्वरित धावा करायच्या त्या फक्त आणि फक्त 10. फुलटॉस बॉल आहे आणि सूरज आणि बहुधा थर्ड अंपायर साठी रेफर केलं गेलंय. कमरेपेक्षा जास्त उंच असावं की कॅन्सल केलंय. त्याला माहिती आहे कोणता बॉल कधी पडणार हे त्याला आधीच माहिती आहे, कारण हे खेळाडू खेळ फार जवळून पाहतात एक दुसऱ्याचा. सिंगल मिळतीये, 9 धावांची गरज. 13 बॉलमध्ये 9 धावांची गरज. अश्वित खारकरच्या विरोधामध्ये सतीश पाटील. सतीश पाटील दिवस आणि रात्र या खेळाडूनं गाजवली आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळं काही चांगलं केलंय. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली आहे. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. आजची रात्र आणि आजचा दिवस सतीश पाटीलचा निश्चित राहिला आहे. परंतु इथे उल्वे संघाचे गोलंदाजही काही कमी नाही आहेत. वारंवार त्यानं चेंडू फेकले डॉट. अश्वितनं एक षटकार जरी त्याने खाल्ला असेल परंतु कमी धावसंख्येचं षटक हाताळलं. फक्त धावा खर्च केल्या 7. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7.00च्या सरासरीनं 2 ओव्हरच्या अंती आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागल्या. सूरज 12 चेंडू आणि गरज आहे ती निर्णायक विजयासाठी. हा पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका, बचावात्मक पवित्रा सूरज धारण केलाय. सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न, धोका होईल का? परंतु दोन्ही धावा अगदी सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. आता सिंगल डबल्सनं हा सामना आपल्या बाजूने वळवण्याचा निर्णय घेतला आर्या स्पोर्ट्स ओवळे संघानं. या 2 धावांच्या बरोबरीने 16 धावा धावफलकावरती लागत आहेत. उर्वरित शेवटचे 11 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. 16 धावा धावफलकावरती लागल्यात, 7 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत त्या 11. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संकेत भोईरला, जो गोलंदाज आलाय 3ऱ्या षटकासाठी रॉयल स्पोर्ट्स ओवळे उल्वे संघाकडनं. 11 बॉल 7. गोलंदाज तयार. संकेतचा हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका, पुन्हा एकदा बचावात्मक पवित्रा. सूरज खरं तर हे कौतुक करायला हवं आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचं. जशी वेळेची मागणी काय, सिच्युएशन काय, आता त्या परिस्थितीनुसार खेळ करते. त्यांना माहिती आहे आपला पहिला फलंदाज सागर गायकवाड मारण्याच्या नादात मोहात बाद झाला. अशा वेळेला आता सामना आपल्या आटोक्यात आलाय. सिंगल डबल्स नाही या विजयाचा आकार मी म्हणेन आपल्याला मिळू शकतो, विजय आपण साकारू शकतो. अशा वेळेला त्यांनी 2 वेळा जमिनीलगतचे फटके खेळलेत आणि सिंगल डबल्स मिळाल्यात. हा चेंडू स्विच हिट करायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. जखम मांडीला, मलम शेंडीला डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक स्थिरावलंय. ते 23 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावसंख्येवर. काय झालं तर मागच्या आठवड्यात सूरज कसळखंडच्या मैदानावरती 3 दिवस दशरथ पाटील यांची संगत लाभली, त्याचा हा परिणाम असा बहुधा. परंतु इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीत बाद, सिंगल मिळाली. 18 धावा धावफलकावरती लागतात. चांगला फटका होता जमिनीलगतचा. खरं तर लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल केलं, क्षेत्ररक्षक तिथे उभा होता, त्यानं चेंडूला उचललं. कोणताही वेळ न दवडता त्यानं अचूक फेक केली गोलंदाजाच्या दिशेनं आणि गोलंदाजाने चेंडूला कलेक्ट केलं, कॅरी केलं आणि तदनंतर मग यष्टना लावला. अशा वेळेला दुसरी धाव थोडीशी अंगलेट आली आणि फलंदाज अमित मुंगाजी धावचीत बाद झाला. अश्विन पाटील याच्या प्रत्येक षटकाराला 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. एक षटकार बाकी आहे, मग तुम्ही एक षटकार मारला तरी 5,000 रुपये तुम्हाला मिळतील. निळकंठजी नाईक यांच्या माध्यमातून पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर अश्विन पाटील हे क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे. बराच काळ त्यानं गाजवलाय, बरेचसे रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. बऱ्याचशा मी म्हणून उत्कृष्ट फलंदाजीचे किताब त्यानं पटकावलेत. उत्कृष्ट संपूर्ण स्पर्धेमधला खेळाडू सुद्धा तो राहिला. बऱ्याचशा मालिकावीराचे पुरस्कार त्याच्याकडे आहेत. परंतु आत्ता गरज काय, फक्त 6 धावा. मग ते षटकार मारून मिळवायच्या की सिंगल डबल्सनी मिळवायच्या. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला सुपर 4 मध्ये बसवायचं. हा चेंडू ऑनसाइड मध्ये खेळत असताना आपण पाहिलं फलंदाज सतीश पाटीलला डॉट जातोय बॉल आणि डॉट बॉलच्या बरोबरीने समीकरण बदललं. उर्वरित शेवटचे चेंडू 7 आणि गरज आहे 5 धावांची. सूरज हा सामना दिसतोय तितका सोपा नाहीये. इथनं जर का एका दुसरी विकेट आणि अजून 2-3 बॉल डॉट आले ना 7 मधले, तर हा सामना अंगलट येऊ शकतो आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाच्या. गोलंदाज चांगली कामगिरी करतो यावेळेला संकेत भोईर उल्वे संघाकडनं आर्या स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. आपण सतीशची तारीफ केली, सतीशचं कौतुक केलं. सतीश आजच्या रात्रीतला हिरो आपण म्हटलं सूरज. परंतु वेळेची मागणी काय, वेळ आत्ता काय मागते आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाच्या फलंदाजांकडनं, तर सिंगल डबल्स तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. भाई सुद्धा सांगतायत की सिंगलची गरज असताना मोठमोठे फटके मारण्यासाठी फिरत असलेली गर बॅट, त्या बॅटला चेंडू काय लागत नाही, आला डॉट बॉल. आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, परंतु एका बाजूला आपण बघतो अश्विन पाटील सारखा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे.
6 चेंडू 5 धावांची गरज आहे. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टीम हर्डल आपल्याला पाहायला मिळतं. उल्वे संघाने मीटिंग बोलावली. त्या मीटिंग मध्ये निर्णय झाला की चेंडू ज्याच्यापर्यंत पोहोचेल त्यानं कमीत कमी वेळेमध्ये चेंडूची फेक करायची. कमीत कमी वेळेमध्ये चेंडूची फेक करून एखाद्या फलंदाजाला धावचित करता आलं तर ती संधी दवडायची नाही. जास्तीत जास्त चेंडू कसे निर्धाव फेकता येतील, टीम स्पिरिट संबंधित या टीम हर्डलमध्ये आपण पाहिली चर्चा झाली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ 6 चेंडू टाकण्यासाठी. या विपरीत आपण पाहतोय अश्विन पाटील स्ट्राईक एंडमध्ये, तर नॉन स्ट्राईक एंडमध्ये सतीश पाटील या 5 धावांचा पाठलाग करण्यासाठी सूरज. आणि निखिल, उद्या पहिला सामना जो असणार आहे तो कुंडेवाळच्या विरुद्ध वाशिवली, दुसरा सामना असेल पळसपे विरुद्ध जावळे, तिसरा सामना असेल चिंचपाडा विरुद्ध या वेळेला बॉलला उडवलंय, झेल त्या ठिकाणी घेतला जातोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. उल्वेकर सांगतायत सामना अजून संपलेला नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. झेल टिपला जातोय. मॅच मध्ये रंगत पाहायला मिळतेय आणि मॅच मध्ये ट्विस्ट. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. सूरज, असं मनामध्ये आलं होतं अश्विन पाटील फिनिशेस ऑन इन ऑफ ही स्टाईल, पण असं वाटलं त्यांनी डोक्यावरती हात ठेवला, झेल टिपलाय. 5,000चा मोह होता का हा? भाई प्रतीक पाटील सांगतायत की 5,000चा मोह होता का हा? मोठा फटका खेळण्याच्या नादात आपण बघतो अश्विनची विकेट गेली. कदाचित हा सामना लवकर आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद झाला. स्वतःवर नाराज आहे. टायमिंगचं थोडंसं आपण पाहिलं, मिस टाइम शॉट होता, बॅटला मिडल नाही झाला. आणि या मॅच मध्ये आता महत्वाचं काय सूरज, उल्वे टीम साठी आता आपण जर का विचार केला तर सतीश पाटील नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईक एंड वरती येणारा फलंदाज नौका असणार आहे. अशा वेळेला उल्वे संघाचे हौसले बुलंद असणार. 5 चेंडू 5 धावा डिपेंड होऊ शकतात. बऱ्याच मॅच मध्ये आपण पाहिलंय बॉल टू रन निघत नाही. ज्यावेळेला चेंडू कमी धावा जास्त असतात त्यावेळेला पाठलाग सहज होतो संदेश शेळके, परंतु बॉल टू रन हे इक्वेशन नेहमीच महागात ठरतं, नेहमीच अडचणीत आणणारं असतं. आणि सामना रंगतदार होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. उल्वे संघाचे पुन्हा एकदा हौसले बुलंद. पहिल्या चेंडूवर मिळाली विकेट. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे निर्णायक विजयासाठी ओळे संघाला. या विपरीत 4 धावांच्या आतमध्येच रोखायचं आहे ते उल्वे संघाकडनं ओळे संघाला, तर या सामन्यामध्ये विजय मिळेल. गोलंदाज आर्यन येतोय, फलंदाज येतोय आर्यन वाजेकर. नौका फलंदाज आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती आलाय, जो खेळपट्टीवरती आता स्ट्राईक एंडला उभा असणार. परंतु 5 चेंडू फेकणारा गोलंदाज आपण बघतोय ज्यानं पहिल्या चेंडूवरती मिळवली सफलता. हौसले बुलंद आहेत महेंद्र मडवीचे. आणि महेंद्र मडवी हा एक फ्रंटलाईन बॉलर आहे. खरं तर पहिला गोलंदाज आहे, परंतु या स्पर्धेसाठी तो शेवटचं षटक हाताळतो आहे. मागच्या मॅचमध्ये पण चांगली बॉलिंग केली, या मॅचमध्ये पण 5 धावा त्याला वाचवायच्या आहेत. परंतु समोर आहे तो नवीन आलेला आर्यन वाजेकर. आर्यनच्या विरोधामध्ये महेंद्र मडवी. चांगला बॉल खोदून काढलाय, पाठीमागच्या बाजूला सिंगल मिळतीये. आता मात्र ज्यानं दिवस गाजवला, ज्यानं रात्र देखील गाजवली, तो सतीश पाटील पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त अवस्थेमध्ये आहे, सामना दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. सामना जितका उल्वे संघाच्या बाजूने आहे तितकाच सामना ओवळे संघाच्या बाजूने देखील पाहायला मिळतोय. आपण हे विसरता कामा नये. आतापर्यंत 8 चेंडू फेस केलेत सतीश पाटीलनं, त्यापैकी डॉट पर्सेंटेज जास्त आहे. फक्त 1 चौकार आणि 2 सिंगल आहेत त्याच्या खात्यामध्ये. अशा वेळेला थोडासा दबाव पाहायला मिळतोय तो फलंदाज सतीश पाटील वरती. त्यानं सावध पवित्रा घेतलाय. नो मॅन्स लँड मध्ये एक चांगला बचावात्मक फटका खेळला, ज्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या बरोबरीने टाळ्यांचा कडकडाट आपल्याला आर्या स्पोर्ट्स ओवळेच्या कोट्यामधनं ऐकायला मिळतोय. फार चांगला निर्णय होता सतीश पाटीलचा, कारण सतीशला माहिती आहे सिंगल घ्यायला जर का फटका हळू खेळला तर 1 धाव मिळेल, स्ट्राईक स्वतःकडे राहणार नाही. त्यानं सेफ फटका खेळला जिथे क्षेत्ररक्षक नाही, अशा वेळेला त्याला 2 धावा मिळाल्या, स्ट्राईक सुद्धा स्वतःकडे आली. आणि आता आपण पाहतोय 23चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 21. शेवटचे 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. असं न हो सूरज, जर का या चेंडूवरती सतीशची विकेट मिळवली उल्वे संघाच्या गोलंदाजांनी तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. आणि डॉट बॉल आला तरी मजा पाहायला मिळेल, किंवा सिंगल जर घेतली तर मॅच सामना सोपा असेल. अजूनही सामना चांगल्या अवस्थेमध्ये आहे. आणि जितका षटकार आल्यानंतर टाळ्या आल्या नाही ना, तितक्या या 2 धावा आल्यानंतर टाळ्या आल्या. म्हणजे सिंगल डबलची किंमत किती आहे ती आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. दबाव पाहायला मिळतोय. जितका गोलंदाजावर आहे, जितका फलंदाजावर आहे, तितका क्षेत्ररक्षकावरती दबाव पाहायला मिळतोय. मैदानामध्ये आपल्याला श्वान पाहायला मिळत आहे. हा चेंडू चांगला फटका आहे, टॅप केला चेंडूला, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत आला, चेंडूला उचललं फेकलं, तत्पूर्वी एक सिंगल मिळाले. सामना बरोबरीच सुटलाय.
परंतु अजूनही कोणी जिंकलेलं नाही सूरज, कोणी हारलेलं नाही. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. जर का इकडनं डॉट चेंडूचा जर का आले 2 किंवा एखादी धाव घेत असताना फलंदाजाला धावचित केलं उलवे संघानं, तर फार मजा येणार आहे या मॅच मध्ये. सामना कोणी जिंको कोणी हारो, आज जिंकलाय कोण तर JWR ट्रॉफीचे सगळे आयोजक. कारण अशी मॅच जर का होतीये, असं आयोजन जर का तुम्ही करताय, तर मी म्हणेन खरोखर या आयोजकांना सॅल्यूट केलं पाहिजे सूरज. फार दमदार आयोजन आहे JWR ट्रॉफीचं. आणि 2 चेंडू एका धावेची गरज आहे. निर्णायक चेंडूवर डॉटबॉल. आर्या ओवळे संघ झालाय सुपर 4 ला क्वालिफाईड. परंतु सामना जरी गमावला असला तरी मन मात्र जिंकली आहेत ती रॉयल उल्वे संघानं. हार्ड लक परंतु फार चांगला खेळ केला. क्रिकेटचा विजय निश्चित पाहायला मिळाला आणि या JWR ट्रॉफीचा देखील विजय पाहायला मिळाला. 7 विकेट्सने हा सामना जिंकला. आपण पाहिलं आर्या स्पोर्ट्स ओवळे संघानं. फार चांगला खेळ राहिला दोन्ही संघांचा. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन, दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार, ज्यांनी चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. आणि या सामन्याचा हिरो ज्यानं फार चांगला खेळ केला, ज्यानं शेवटचं षटक हाताळलं होतं ना आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाकडनं, फक्त 1 धाव खर्च केली होती. निर्णायक ओव्हर होती ती. कारण या अगोदरच्या मॅचचा आपण विचार केला ना सूरज, तर शेवटच्या एका ओव्हरमध्ये भंगारपाडा संघानं 24 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या कारणामुळे भंगारपाडा संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. परंतु तशी चूक न करता